हाय फ्रेंड, हॅलो. तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. फ्रेंड, संध्याकाळचे वाजले आहेत 5:15 आणि आमचा तर झाला चहा पाणी. तुमचा झाला का नक्की सांगा कमेंट करून. आणि पहा इकडं आहो, काय करतो? चहा पिलो आहे. तर आहो चहा, आमचा आता चहा झाला आहे आणि स्वरा गेली शाळेत. स्वराज बसलाय बाहेर. तर आता म्हटलं मार्गशीर्ष महिना तर संपलेला आहे आणि सणवार पण सारे झालेले आहेत आणि आज खायचा वार आहे. तर असं मस्त असं झणझणीत बोंबीलची आमटी करावं असं वाटते. तर आणणार आहेत का हो? आणतो ना, जाऊ चालले मार्केटला. मार्केट चाललोय. कोणत्या मार्केटला? तळेगावच्या. ते तर मिळतात काय? भेटतात ना. तर आहो जाणार आहेत आत्ता मार्केटला तळेगावच्या बोंबील आणायला. मस्त असे सर्दी झाली आहे, मग म्हटलं काहीतरी वशाटाचा रस्सा प्यावा. तर तुम्ही सुद्धा सांगा बोंबीलच्या रशाने सर्दी राहते का म्हणून. तर भेटू. तर हाय फ्रेंड, हॅलो. स्वरा आली शाळेत. तुम्ही काय काय करते स्वरा? चहा पिते. आणि बिस्किट नाही खाल्ली का? खाल्ले. तर स्वरा करते चहा नाश्ता, चहा बिस्किटचा नाश्ता. आणि त्याच्यानंतर काय करणार आहे? खाणार आहे आणि नंतर अभ्यास करणार आहे. तर आत्ताच शाळेतून आल्यामुळे जरा कंटाळ्यावानी झाली, तर तिला म्हटलं थोडे खेळ आणि नंतर अभ्यासाला बस. तर तिचा अभ्यास घेणार आहे. आणि आहो तर गेले तळेगावला. जा खेळ. तिथं झालाय भात नंतर तिथं बोंबील स्वच्छ करून बघू शकता. आणि मी इथं मस्त अशी बाजरीची भाकरी करत आहे. तर या तुम्ही सुद्धा सगळेजण बोंबीलची भाजी आणि बाजरीची भाकरी खायला मस्त. सांगा कोणाकोणाला आवडती. हाय फ्रेंड, तर बघा इकडं स्वयंपाक झालेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा बोंबिलाची आमटी प्लस भात प्लस बाजरीच्या भाकरी. तर आता आम्ही पण जेवतोय, तुम्ही सुद्धा या मस्त असं झणझणीत बोंबीलची आमटी खायला. सगळ्यात तुझं अभिनंदन करायचं राहूनच गेलं.